सध्या आपण आहोत मंदिर परिसरामध्ये। याच मंदिर परिसरामध्ये कॉरिडॉर होणार आहे। शासनाने कॉरिडॉर करण्याच्या हालचालींना शासनाने वेग आणलेला आहे आणि आपण काही बाधितांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। शासनाने आता कॉरिडॉर संदर्भात धोरण त्यांनी स्पष्टच केलेलं आहे, तर शासनाने आपल्याला विश्वासात घेतलेला आहे का? नाही, अजिबात नाही। या बाबतीत सांगू इच्छितो की शासनानं विश्वासात घेतलं नाही। मागच्या वेळी कुमार आशी जेव्हा कलेक्टर होती तेव्हा मीटिंग झाल्या, त्यावेळी कॉरिडॉर बाबतीत सगळ्यांनी ठासून सांगितलं की आम्हाला कॉरिडॉर नकोय। तरी पण शासनाचा कॉरिडॉर लागतोय। तरी आमचं असं म्हणणं आहे की बाबा विश्वासात घेऊ हे सारखं म्हणलं जातं, पण कोणाला काही सांगितलं जात नाही। आराखडा काय कसा हे नाही। आताच पालकमंत्र्यांनी जाहीर केलं की बाबा आता काय वास्तुनिर्देशक हुडका। आता वास्तुनिर्देशकांना हुडकायचं म्हणजे हुडका म्हणजे थोडक्यात की बाबा बघा कोण आहेत का चांगले। आता ह्यांचं नक्की काय वास्तुनिर्देशक आता कसं हुडकायला लागले, मग प्लॅन तयार आहे की नाही काय याबाबत कोणालाही काही नाही। आता शासनाकडून नक्की आपली मागणी काय? आमची मागणी ही की बाबा कॉरिडॉर करूच नका, काही गरजच नाही। आता पण या क्षणाला बघा रस्त्यावर आपली किती गर्दी। नाही, शासनाने तर अजून आम्हाला विश्वासात घेतलेलं नाहीये आणि आम्ही बाधित लोक असल्यामुळे शासनाने बाधित लोकांनाच फक्त विश्वासात घेऊन पुढचे पाऊल उचलावे। तर शासनाकडे तुमची मागणी काय आहे? शासनाकडे आता आमची मागणी एकच आहे, जे बाधित लोक आहेत फक्त त्यांच्याशीच फक्त चर्चा करावी आणि त्यातनं पुढचे पाऊल उचलावे। आमचं एवढीच मागणी, बाकी काय नाही। आणि आम्हाला विश्वासात घेऊन त्यांनी पुढचे पाऊल उचलावे। आता हे सगळं शासनाचं धोरण तर आता सगळ्या समोर आलेलं आहे, तर हे सर्व होत असताना अजूनपर्यंत तरी तुम्हाला आता एक बाधित म्हणून विश्वासात घेतलेला आहे का? आम्हाला आतापर्यंत विश्वासात घेतलेलं नाहीये। इथून पुढे त्यांनी चांगली जागा या ठिकाणी दुकानं द्यावं, पुढे चालू करावं, सर्वसाधारण लोकांना द्या पाहिजे। एकूण एक भाडेकरू पोट भाडेकरू यांना सगळ्यांना द्यावी। विश्वासात त्यांनी घेतलेला आहे का? पण नाही नाही, विश्वासात घेतलेलं नाहीये। पंढरपुरातला विश्वासाला कोणाला घेतलेलं नाहीये। त्यांनी ही केले ही त्यांच्या मर्जीने केलेले। मग आता शासनाकडून मागणी काय नक्की तुमची? हाही जागा आपल्या ज्याची जे जागा आहे त्याला द्यावी, हाही ठिकाणी दुकानं द्यावी। काल मंत्रालयामध्ये मीटिंग झाली आणि त्या मीटिंग मध्ये कॉरिडॉर प्रकल्प आता पूर्णतः मंजूर झालेला आहे आणि त्या 3,993 कोटी मधील 600 कोटी आता जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द पण लवकरच करण्यात येणार आहे। तर हे सर्व प्रकार होत असताना शासनाने तुम्हाला आता सध्या विश्वासात काही घेतलेलं आहे का अजून तरी? मुख्यमंत्री मीडियावरच म्हणतात की आम्ही पंढरपूर वासियांना व्यापाऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कॉरिडॉर करणार नाही। पण अक्षरशः गेले वर्ष ह्याच्या हालचाली चालू आहेत, पण कुठल्याही व्यापाऱ्याला किंवा बाधितांना बोलवलं गेलेलं नाही किंवा त्यांची विचारपूस केलेली नाही। खरं तर हे भाजप सरकार जे आहे ते मीडियासमोर वेगळं बोलतंय आणि आतनं वेगळं चालू आहे। ह्या पंढरपूर शहराचा भकास करण्याचं काम त्या भाजपवाल्याने हाती घेतलेलं आहे। खरं तर आषाढी वारीला चुकीची आकडेवारी दिली। आज त्यांनी 30 लाख लोक आले, 28 लाख लोक आले, एवढी लोक येऊच शकत नाहीत। खरं तर आषाढी वारी 10 ते 15 लाखाची भरते आणि ती भरत असताना सुद्धा पंढरपुरामध्ये कुठलाही धोका होत नाही, चेंगराचेंगरी होत नाही, यात्रा पार पडते। त्यानंतर 11 महिने जर एकादशीचा एक दिवस सोडला तर 11 महिने 30 दिवस पंढरपुरात कसलीही गर्दी नसते किंवा वारकऱ्यांना त्रास नसतो। ती जाणून बुजून कुणालाही न विश्वासात घेता ही प्रकल्प राबवत आहेत आणि खरं तर आहे आमचा विरोध आहे। तर आपले दुकान किती वर्ष झाले? आता मी इथे गेले 35 वर्ष दुकानदारी, पण आमची कसलीही विचारपूस केली नाही। बाबा तुमचं दुकान जाणार आहे, तुम्हाला दुकान देणार आहे, घेणार आहे, काही नाही। ती फक्त मीडियावरच पालकमंत्री असू द्या, कलेक्टर असू द्या, मुख्यमंत्री असू द्या, मीडियावर म्हणतात की आम्ही सगळ्याला विश्वासात घेतो। आज तागायत आमच्याकडे नोटीस आणि कागदाशिवाय काही आलेलं नाही। आता तुमचं शासनाकडे नक्की मागणं काय? पंढरपूर वासी असू द्या, व्यापारी असू द्या, ह्याला विश्वासात घ्या। तुम्ही मूळ कॉरिडॉर कसा करणार आहे हे अजून प्रसिद्ध केलं नाही, किती जागा जाणार आहे ही प्रसिद्ध केलं नाही।
किंवा ज्यांची घरं जाणार आहे त्यांचं काय, त्याचं अजून प्रसिद्धी नाही. व्यापाऱ्यांचं तुम्ही काय ठाव ठिकाण लागणार आहे ही प्रसिद्धी नाही. फक्त तुम्ही म्हणता की आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन, कुठल्याही माणसाला विश्वासात घेऊन काही केलेलं नाही. त्यामुळे पंढरपुरातील जनता असेल, व्यापारी असेल, घरवासी असेल, ह्यांचा पूर्ण विरोध आहे. शासनाने खरंच तुम्हाला नक्की सामान्य बाधित म्हणून विश्वासात घेतलेला आहे का? शासनाने तसं पाहिलं तर आम्हाला अजिबात विश्वासात घेतलेलं नाही. अनेक प्रकारच्या मिटिंगा सभा वगैरे झालेल्या आहेत, पण त्यात कधीही शासनाने काय करणार आहे काय नाही हे आम्हाला सांगितलेलं नाही. मिळणारा मोबदला काहीतरी सांगितलेलं नाही. त्यामुळं प्राथमिकदृष्ट्या आम्हाला शासनाने यात कुठेही विश्वासात घेतलेलं नाहीये. आम्हाला 2 वेळा 3 वेळा बाधित केलेलं आहे. त्यानंतर आत्ताही जे काय जो मंत्री महोदय सांगतात की विकास आराखडा तयार आहे, पण यांचे आत्ता अधिकारी नेमणं चालू आहे. त्या दृष्टिकोनातून आम्हाला हा विकास आराखड्यात कुठंच विचारात घेतलेलं नाही प्राथमिकदृष्ट्या दिसते आहे. बरं, आता नक्की शासनाकडे आपली नक्की मागणी काय आता? शासनाने पहिल्यांदा आराखडा आमच्या समोर ठेवणं आवश्यक आहे. कारण काय होणार आहे हेच जर का शासन आम्हाला सांगत नसेल तर आम्ही काय म्हणून आमच्या जागा द्यायच्या, आम्ही कशासाठी म्हणून आमचा त्याग करायचा. आम्ही 2-2 वेळा त्याग करून बसलेलो आहे. 1985 साली आमच्या बडवे लोकांची सगळ्यांची घरं गेलेली आहेत. त्यानंतर मंदिराचं बलिदान आम्ही केलेलंच आहे त्याच वेळेला. त्याचा आता आम्हाला अजून मोबदला मिळालेला नाही. 85 सालाचे लोकांचे अजून घरं मिळालेली नाहीत, तर कशाच्या जीवावर आमची ही पुन्हा तिसऱ्यांदा ते बलिदान मागतात याचा आम्हाला अंदाज नाही. आता 30 महिन्यामध्ये हा कॉरिडॉर पूर्ण करणार म्हणतात. तर ह्या 30 महिन्यामध्ये नक्की तुम्ही काय पुढचा विचार केलेला आहे का? तुम्ही काय पुढं काय बघितलेलं आहे का? शासन शासनाच्या तऱ्हेनं काम करायचा प्रयत्न करतंय. त्यांच्या परवानग्या घेणं, अमुक करणं, नगरपालिकेत किंवा त्यांच्या ज्या फॉर्मॅलिटी करायचं ते काम चालू आहे. त्याच पद्धतीनं आम्ही बाधित लोकांचं त्याच्या विरोधातलं जे कोर्ट म्हणा किंवा आंदोलनात्मक म्हणा या गोष्टी चालू आहेत. याच्यावर शासनाने योग्य तडजोड काढली आणि त्याच्यावरती योग्य भाविकांना जर का काही वेळ असेल तर पंढरपूरकर त्याचा विचार करतील. आजपर्यंत कोणत्याही बाबतीत विश्वासात घेतलेले गेलेले नाही. अनेक प्रशासकीय स्तरावर मिटिंगा वगैरे झालेल्या आहेत काय, परंतु त्यांच्यातच काय असेल ते निर्णय ठराव वगैरे ही फायनल झालेले. आणि हे इथल्या सर्व बाधितांना हे मंदिर परिसरातील जे काय रहिवासी असतील, व्यापारी असतील किंवा फिरते व्यापारी असतील, ज्यांचा उदरनिर्वाह केवळ आणि केवळ याच भागावर अवलंबून आहे, ह्याचा निर्णय आम्हाला माहिती न होता शासनानं परस्पर आणि मनमानी कारभारानं एक प्रकारे इनडायरेक्टली हुकुमशाही पद्धतीने म्हणलं तरी चालेल, तो असा व्यक्तिगत घेतलेला आहे. आणि फेस टू फेस तर ते आलेले नाही अजूनही. बरं, आता शासनाकडनं नक्की मागणी काय तुमची? काय शासनाकडनं हीच मागणी आहे की शक्यतो हा जो प्रोजेक्ट किंवा प्रकल्प आहे काय ह्याचा पूर्ण अभ्यास करावा, ज्याची आवश्यकता नाहीये काय. आणि राहिला प्रशासकीय यंत्रणेवरचा विषय, किंवा ते सांगतात यात्रा कालावधीत यासाठी आम्ही सुविधा करतोय, भाविक भक्तांसाठी सुविधा करतोय. वास्तवात आजपर्यंत जितके केलेले सुविधा आहेत त्या कितपत उपयोगात आणल्यात तुम्ही, किंवा तुमच्या ज्या झालेल्या सुविधा आहेत त्यातून भाविक भक्त किती समाधानी आहेत, आजपर्यंत किती टक्के भाविक समाधानी आहेत, ह्याचं काय म्हणतात ते ह्याचं कॅल्क्युलेशन करावं काय, मग हा निर्णय घ्यावा. तोपर्यंत या विषयाला हात घालू नये. सुद्धा शासनाने तुम्हाला विश्वासात घेतलेलं आहे नाही आणि त्यांनी आजपर्यंत घेतलेलं नाही. शासनाने आता सगळं पूर्ण कॉरिडॉर संदर्भात धोरण तुम्हाला आता दिसलेलं आहे. तर शासनाने नक्की तुम्हाला विश्वासात घेतलेला आहे का? एक तर कॉरिडॉर बाबत शासनाने किंवा पंढरपूरच्या लोकप्रतिनिधींनी किंवा राज्यातल्या लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांनी कुणीही इथल्या जनतेला विश्वासात घेतलेलं नाही. आजपर्यंत साधं कुणीही चौकशीला आलेलं नाही, लोकप्रतिनिधी पण नाही. फक्त शासनाचे अधिकारी येतात, असं करायचंय तसं करायचंय, काहीतरी कागद घेऊन येतात, एवढा प्लॅन आहे. पण असं फिक्स आणि परफेक्ट कुठलाही प्लॅन ते दाखवत नाहीत आणि सांगत नाहीत की आम्ही काय करणार आहेत. फक्त एवढंच म्हणते की इथपर्यंत कॉरिडॉर करायचा, हे जाणारे हे वाचवणारे, असं चालू आहे त्यांची. स्पष्ट भूमिका कुठेही शासनाची आज तागायत आम्हाला कळलेली नाही. तर आता तुमची भूमिका काय? आता शासनाकडून तुमचा कशी म्हणजे मागणं काय? आता तुम्ही शासनाकडे आमची एकच पहिली भूमिका आहे. एक तर 1982 साली पहिल्यांदा आमचं एक घर गेलं,
त्यातून आम्ही कसं तरी स्थिर स्थावर होत होतो, त्यावर शासनाने आजपर्यंत आम्हाला अजून त्याचा मोबदला दिलेला नाही. आता परत आता शासन परत हा कॉरिडॉर करत आहे. त्यात माझं स्वतःचं दुकान बाधित होतंय, घर बाधित होतंय. मग उपजीविकेचं साधन काय आणि घर राहायला देणार का शासन? शासन म्हणतं नुसतं पैसे देणार, किती देणार ह्याचा तर कुठंच काय थांब पत्ता नाही. आणि दुकानाला दुकान देतो म्हणते, दुकानाला दुकान देणार पण किती अंतरावर देणार, कुठं देणार आणि काय देणार हे शासन आजपर्यंत सांगत नाही. तुमच्या घरात किती लोक? आमच्या घरात 6 जण. ही जागा नक्की किती आहे? आमची जागा आहे 600-700 स्क्वेअर फूट. काय तुम्हाला नक्की विश्वासात घेतलंय का? अजिबात विश्वासात घेतलेलं नाही सरकार. आतापर्यंत कोणीच विश्वासात घेतलेलं नाही. आता एखाद्या जी जागा जर माझ्यासारख्याची ह्याच्यासारख्याची 600-700 स्क्वेअर फूट आहे किंवा 500 स्क्वेअर फूट जरा शासन म्हणतंय घरगुती रेटला एक अंदाजे त्यांच्यात असं फिक्स नाही पण सांगतात 20,000 रुपयांनी रेट देणार आम्ही. 20,000 रुपयाने रेट देणार येणार किती? 1 कोटी रुपये. 1 कोटी रुपयात दोघं तिघं बहिणी जर असेल तर हातात पैसे येणार किती त्यांच्या? 3 जण असतील तर जास्तीत जास्त 33 लाख रुपयाला. आज पंढरपूरमध्ये अशी परिस्थिती आहे, पंढरपूर पासून 2 किलोमीटरच्या आत जर तुम्ही प्लॉट घ्यायला गेला तर 3,000 रुपये रेट आहे आणि 5 किलोमीटरच्या पुढे गेला तर 10 लाख रुपये रेट आहे. या 30 लाखात घर बांधायचं राहायचं कसं हे शासनाने सांगा. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचा मुद्दे, शासनाने जरी गाळे दिले तर कॉरिडॉरचं काम झाल्यापासून ते गाळे तयार होईपर्यंत जेव्हा काय कालावधी लागेल शासन म्हणतं आम्ही 2.5 वर्षात पूर्ण करू. 2.5 वर्ष लागते का 5 वर्ष लागते ते कुणालाच माहित नाही. मग 5 वर्ष आमचं उपजीविकेचं साधन काय? शासन म्हणतंय अवरेज 3 वर्षाचे आम्ही 10 लाख रुपये देणार असं देशमुख साहेब बोलता म्हणलेले. 3 वर्षाचे 10 लाख रुपयात काय भागतंय? पोरांचं शाळा आहे, शिक्षण आहे, कॉलेज आहे, मेडिकल आहे, औषध आहे, गोळ्या, यात कुणाचं काय भागतंय ही शासनाने एकदा स्थिरपणे सांगावं. तर नक्कीच आता आपण पाहतोय, आता आपण मंदिर परिसरामध्ये आहे आणि आता आपण बाधित लोकांची प्रतिक्रिया जाणून घेतोय. पण खर तर शासनाने सुद्धा हा विचार केला पाहिजे, बाधित लोकांना, जे सामान्य बाधित आहेत, जे खरंच गरजू बाधित आहे त्यांना विश्वासात घेऊन शासनाने हे धोरण राबवलं पाहिजे. आणि त्यांनी सांगताना एक गोष्ट सांगितली की एका घरामध्ये 6 भाऊ आहेत, 700 स्क्वेअर फूट जागा आहे, तुम्ही देताना तुम्ही एवढं देताय तर नक्की हे आम्हाला पुरणार आहे का? हे आज शासनाने विचार करण्याची वेळ आलेली आहे. आपण पाहत आहात बीबी न्यूज पंढरपूर.